नमस्ते मित्रांनो. प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क आहे हे नीट लक्षात घ्या. आणि प्रत्येक इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क आहे हे जरी असलं तरी काही जण म्हणतात की काही इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क नाही, जसं की एफ डी. पण लक्षात घ्या की ज्या इन्व्हेस्टमेंटमध्ये रिस्क नाही त्याच्यामध्येच सर्वात जास्त रिस्क आहे. तुम्हाला समजलं नसेल तर एक सिंपल एक्झाम्पल देतो. एफ डी ज्याच्यामध्ये रिस्क नाही असं म्हणलं जातं त्याच्यात सर्वात जास्त रिस्क ही आहे की एफ डीमध्ये तुमचे पैसे वाढत नाहीत, का तर महागाई दर आहे इतकाच. 6% महागाई दर आहे भारतात आणि 6%च रिटर्न मिळतोय. म्हणजे काय, तर तुमच्या पैशाला 0% रिटर्न मिळाला आहे. 6% इन्फ्लेशनचे वजा केले तर 0%, म्हणजे रिस्क सगळ्यात जास्त एफ डीमध्ये आहे, का तर ती इन्फ्लेशनला बीट करत नाही. आता तीच गोष्ट शेअर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त रिस्क आहे असं म्हणलं जातं. पण गंमत बघा की 1979 साली सेन्सेक्स किती होता? 100. आज सेन्सेक्स किती आहे? 84-85 हजार. मग आता रिस्क कुठं आली? 100चा 84-85 हजार झालाय म्हणजे 100% रिस्क नाहीच आहे, वाढलायच. आणि तोही 13, 14, 15% वाढलेला आहे. म्हणजेच काय, तर तिथं रिस्क नाही आहे. पण गंमत लक्षात घ्या की जेवढी लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात ते सगळेच फायदा कमवतात का? नाही. आपण खूप वेळा ऐकतो की शेअर मार्केटमध्ये खूप लोकांनी पैसे गमावले. मग ॲक्च्युअल पैसे शेअर मार्केटनी गमावलेत का? तर नाही. कारण 100चा 85 हजार झालाय. मग रिस्क कुठं आहे? तर ती रिस्क आहे त्या व्यक्तीच्या गुंतवणुकीमध्ये, त्याच्या सायकॉलॉजीमध्ये. त्याची सायकॉलॉजी आहे की त्याला झटपट पैसे हवेत आणि त्याचा झटपट पैसे घेण्याच्या हवेपोटी त्यांनी पैसे शेअर मार्केटमध्ये गमावले, ना की शेअर मार्केटनी त्यांना नुकसान केलंय. कारण शेअर मार्केटमध्ये रिस्क नाही आहे, त्या माणसाच्या सायकॉलॉजीमध्ये रिस्क आहे. आणि त्याची जर ती रिस्क घालवायची असेल तर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे त्याला योग्य सारथी मिळाला पाहिजे. जर त्याला योग्य सारथी मिळाला तर तो त्याच्या इमोशनला कंट्रोल करेल. त्याच्या इमोशनला कंट्रोल केलं तर त्याच्याकडे पेशन्स येईल आणि त्याच्याकडे पेशन्स आला तर त्याची गुंतवणूक लॉंग टर्म रिटर्न देईल. आता ह्याचं एक एक्झाम्पल आहे की पूर्वीच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये लोकांनी खूप जास्त पैसे कमवले, पण आत्ताच्या काळामध्ये शेअर मार्केटमध्ये लोकांनी पैसे फारसे कमवलेले नाही आहेत. आणि हा डाटा सेबीचा आहे. सेबी म्हणतं की 22 करोड डीमॅट अकाउंट ओपन झालेले आहेत, पण त्यामधले 95% डीमॅट अकाउंट हे लॉसमध्ये आहेत, फक्त 5%च प्रॉफिटमध्ये आहेत. गंमत काय आहे ही? कारण काय, तर पूर्वीच्या काळात जी न्यूज यायची ती न्यूज यायला उशीर व्हायचा, त्यामुळे लोक इन्व्हेस्टमेंटमधनं पैसे कमवत होते, का तर ते न्यूजकडे लक्ष देत नव्हते. पण आता काय होतं की एखादी न्यूज मोजून 2 ते 5 सेकंदामध्ये न्यूज चॅनल मार्फत तुम्हाला मिळते आणि तुम्ही पॅनिक बनता, तुम्ही इमोशनल बनता आणि तुमच्या सायकोलॉजिकल इमोशनमुळेच तुम्ही पैसे कमावता. आणि हा डाटा सेबीनी दिलेला आहे की 95% डीमॅट अकाउंट लॉसमध्ये आहेत. 5% लोक कमवत आहेत. आणि ते 5% लोक पैसे का कमवत आहेत, तर त्याच्या मागचं रिझन हे आहे की त्यांच्याकडं ते सक्सेस रेशो जो 5% आहे त्याच्या मागचं कारण हे आहे की त्यांच्याकडं तो पेशन्स आहे. आणि तो पेशन्स जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक गुड सारथी पाहिजे. आणि नवजीवन वेल्थ एक चांगल्या सारथ्याचं काम करतोय आणि आम्ही आमच्या इन्व्हेस्टरना चांगले पैसे लॉंग टर्ममध्ये कमवून देतोय. तर तुम्हाला नक्कीच हेल्प हवी असेल तर आम्ही नवजीवन वेल्थ सदैव तुमच्यासोबत आहोत. थँक्यू.